ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यापासून नवीन दशक चतुर्दश ब्रह्मनाम हा सुरू झाला असून त्यातील समास पहिला मंगलाचरण नाम या समासाचे श्रवण आपण केले। समर्थ सांगतात की अज्ञानामुळे असंख्य जीव स्वैरपणे जन्ममृत्यूच्या एरझाऱ्या करत राहतात। परमेश्वराला न जाणल्यामुळे त्यांना खूप कष्ट सोसावे लागते आणि हे कष्ट भोगावे लागू नये म्हणून त्यांना आत्मज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी अध्यात्म ग्रंथाची आवश्यकता असते। जगातील सर्व विद्यामध्ये अध्यात्म विद्या हीच सर्वश्रेष्ठ आहे असा संदेश भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितला आहे। आता चालू आठवड्यात नवीन समास ब्रह्मनिरूपण नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास दुसरा ब्रह्मनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निसंग निराकार ब्रह्मास नाही पारावार बोलती साधू। श्रीराम समर्थ। श्री समर्थ सांगतात की ब्रह्म हे गुणरहित आकाररहित संगरहित आणि विकाररहित असून त्याला पारावार नाही असे साधू लोक म्हणतात। ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्म अनेसी एक ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री। समर्थ ते सांगतात की ब्रह्म हे सर्व चराचराला व्यापून आहे, अनेकात असून एक आहे, ते शाश्वत आहे असे सर्व शास्त्रे सांगतात। ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प ब्रह्म हे अडळ आहे, त्याला अंत नाही, ते सदोदित असणारे असून कल्पनेरहित आणि निर्विकल्प असे आहे। ब्रह्म दृश्या वेगळे ब्रह्म शून्यत्वा निराळे ब्रह्म इंद्रियाच्या मेळे चोजवेना। समर्थ या ठिकाणी सांगतात की या दृश्य सृष्टीहून ते वेगळे आहे, शून्यत्वाहून निराळे असून मन बुद्धी अगोचर असल्याने इंद्रियाच्या योगे त्याला जाणता येत नाही। ब्रह्म दृष्टीस दिसेना ब्रह्म मूर्खास असेना ब्रह्म सद्गुरुविन येईना अनुभवासी। समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्म हे डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे मूर्ख लोक ब्रह्म नाही असेच म्हणतात। सद्गुरूंची कृपा झाल्याखेरीज ब्रह्माचा अनुभव येत नाही। ब्रह्म सकळावून थोर ब्रह्म ऐसे नाही सार ब्रह्म सूक्ष्म अगोचर ब्रह्मादिकासी। समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्म हे सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याच्याखेरीज दुसरे सार नाही, ते अत्यंत सूक्ष्म असल्याने ब्रह्मादिकालाही ते इंद्रियांनी जाणता येत नाही। ब्रह्म शब्दित ऐसे तैसे बोलेली त्याहून अनारसे परी श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म। समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्माचे वर्णन शब्दाने कशाही प्रकारे केले असले तरी त्या वर्णावरून ते विलक्षण आहे, पण अध्यात्म श्रवण आणि ध्यान अभ्यास या इत्यादीच्या योगे त्याची प्राप्ती होऊ शकते। ब्रह्मास नामे अनंत परी ते ब्रह्म नामातीत ब्रह्मास हे दृष्टांत देताना शोभती। समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्माला अनंत नामे असली तरी वास्तविक ते नामातीत आहे। ब्रह्माला समजवून सांगण्याच्या दृष्टीने जो दृष्टांत दिला आहे तो त्याला शोभतच नाही। ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्मी दृष्टांत उत्तरे कदा न साहती। समर्थ येथे सांगतात की ब्रह्मासारखे दुसरे काहीच नाही, हेच खरे असल्याने त्याला दृष्टांत देऊन त्याचे वर्णन करण्यात काही अर्थ नसतो।
जेथे वाचा निर्वर्तती मनास नाही ब्रह्मप्राप्ती, ऐसे बोलली श्रुती सिद्धांत वचन. समर्थ म्हणतात की वाणी ब्रह्मापाशी जाऊ शकत नाही, ती माघारी फिरते. मनाच्या योगेही ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही, असे सिद्धांत वचन माऊली सांगते. कल्पनारूप मन नाही, कल्पनारूप मन पाही, ब्रह्मी कल्पनाच नाही, म्हणून हे वाक्य काही अन्यथा नव्हे. समर्थ या ठिकाणी सांगतात की मन हे कल्पनामय असते, तर ब्रह्माच्या ठिकाणी इतर कल्पनाच नाही, म्हणून हे वाक्य काही खोटे नाही. आता मनासी जे अप्राप्य, तैसे कैसे होईन प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुविन नाही. समर्थ या ठिकाणी सांगतात की आता जे मनाला प्राप्त होऊ शकत नाही, त्याची प्राप्ती कशी होईल असे म्हणाल तर त्याचे उत्तर असे आहे की ते सद्गुरूशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. भांडार ग्रहे भरली, परी असती आडकली, हाताच न येता किल्ली, सर्वही अप्राप्य. समर्थ ते उदाहरण देतात की भांडार ग्रहात सामान भरलेले असते, पण आपल्या हातात जर त्याची किल्ली नसेल तर ते कुलूप बंद खोलीत ठेवलेले असल्याने त्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. तरी ते किल्ली कवन मज करावी निरूपण, ऐसा श्रोती बुसे खून वक्त यासी. हे ऐकून श्रोता वक्त्याला विचारू लागला, तर ती किल्ली कोणती ते मला सांगावे. सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेने बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरा. समर्थ या ठिकाणी सांगतात की सद्गुरु कृपा हीच ती किल्ली आहे, तिच्यामुळे बुद्धीत आत्मज्ञान प्रकाशते आणि त्यामुळे एकाएकी द्वैताची दारे उघडतात, म्हणजेच द्वैत नाहीसे होऊन तो आत्मारूपाशी ऐक्य पावतो. तेथे सुख असे वाढ, नाही मनासी पवाड, मनेविन कैवाड साधनाचा. समर्थ म्हणतात की तेथे अमर्याद सुख असते, पण मनाला तिथे प्रवेश नसतो. मनाशिवाय साधन चालू राहते. त्याची मनाविन प्राप्ती की वासनेविन तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची. समर्थ म्हणतात की त्याची प्राप्ती मनाशिवाय होते, कारण मन तेथे पोचू शकत नाही. वासना नसताच तृप्ती लाभते, त्या सहज अवस्थेत कल्पनेची शक्तीही कुंठित होते. ते परिहून पर, मन बुद्धी अगोचर, संग सोडिता सत्वर पाविजेते. समर्थ या ठिकाणी सांगतात की परब्रह्म हे परवाणीच्या स्फुरणाच्या पलीकडे असते. ते मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादींनी जाणता येत नाही आणि मीपणाचा संग सोडताच तत्काळ त्याची प्राप्ती होते. संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा. समर्थ सांगतात की आपला आपण संग सोडावा आणि मग त्याला पहावे. असे मी म्हणताच अनुभवी जे जाणतील ते माझ्या बोलण्यातील रहस्य जाणून निश्चित सुखावतील. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणे अज्ञान संग जडला. समर्थेच्या ठिकाणी सांगतात की आपण म्हणजे देहाच्या ठिकाणी जो मीपणा असतो तो होय. मीपणा म्हणजे जीवपणा आणि जीवपण म्हणजेच अज्ञान. अज्ञानामुळे स्वस्वरूपाचा विसर पडून मी म्हणजेच देह असा मीपणाचा संग जडतो. सोडिता तयासी असंगासी, सोडिता तया संगासी, ऐक्य होय निसंगासी, कल्पनेविन प्राप्तीसी अधिकार ऐसा. समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या संघाचा त्याग केला की निसंगासी ऐक्य होते, म्हणजेच जीव ब्रह्मैक्य होते. कल्पनेचा त्याग केला की अशा प्रकारे तो जीव आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. मी कोण ऐसे जाणीजे, तया नाव अज्ञान बोलीजे, अज्ञान गेलिया पावेजे परब्रह्मते. समर्थ या ठिकाणी सांगतात की मी कोण हे आहे माहीत नसणे यालाच अज्ञान म्हणतात.
ते अज्ञान नाहीसे झाले की सहजच परब्रह्माची प्राप्ती होते. देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, तेथे होतसे निर्वाण अहम भावासी. समर्थ या ठिकाणी सांगतात की देहबुद्धीच्या मोठेपणाला परब्रह्माच्या ठिकाणी काही वाव नसतो. परब्रह्माच्या ठिकाणी अहमभावाचा पूर्णपणे नाश होतो. उंच नीच नाही परा, उंच नीच नाही परी, राया रंका एकच सरी, झाला पुरुष अथवा नारी तरी एकची पद. समर्थ या ठिकाणी सांगतात की परब्रह्माच्या ठिकाणी उच्च किंवा नीच, पुरुष किंवा स्त्री अशी विषमता नाही, ते एकच पद आहे. ब्राह्मणाचे शब्ब्रह्मते सोवळे, शूद्राचे ब्रह्मते ओवळे, ऐसे आगळे वेगळे तेथे असेची ना. समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्मते ओवळे असा भेद तेथे असतच नाही. उंच ब्रह्मते रायासी, नीच ब्रह्मते परिवारासी, ऐसा भेद तयापासी मुळीच नाही. समर्थ म्हणतात की राजाला श्रेष्ठ ब्रह्म आणि त्याच्या परिवाराला नीच म्हणजे कमी प्रतीचे ब्रह्म असा भेदभावही ब्रह्मापाशी नसतो. सकळास मिळून ब्रह्म एक, तेथे नाही अनेक, रंकवात्वा ब्रह्मादिक तेथेच जाणती. समर्थ ते सांगतात की सगळ्यांना मिळून एकच ब्रह्म असते, त्या ठिकाणी अनेकता नाही. रंक असो वा ब्रह्मादिक असो, त्या ठिकाणी एकच ब्रह्म असतो. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकाचे ज्ञाते सकळ, सकळांशी मिळून एकची स्थळ विश्रांतीचे. समर्थ या ठिकाणी सांगतात की स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकातील आत्मज्ञानी व्यक्तीचे मिळून परब्रह्म हे एकच विश्रांतीचे स्थळ आहे. गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडिला पाहिजे. समर्थ म्हणतात की गुरु व शिष्याला एकाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते, तेथे भेदभाव नाही, पण देहबुद्धी पूर्णपणे सोडावी लागते. देहबुद्धीच्या अंती सकळास एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीय नास्ती हे श्रुतीचे वचन. समर्थ म्हणतात की देहबुद्धीचा अंत होऊन आत्मबुद्धी दृढ झाली की अशा सर्वांना एकाच ब्रह्माची प्राप्ती होते. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वस्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकच झाले देहातीत वस्तू. समर्थ म्हणतात की साधू संत हे देहाने वेगवेगळे दिसतात, पण अंतर्यामी ते एकच परब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पावलेले असतात. सर्व मिळून एकच देहातीत वस्तू म्हणजे ब्रह्मरूप होऊन राहतात. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे. समर्थ या ठिकाणी सांगतात की ब्रह्म कधीच नवे किंवा जुने नसते किंवा नवे जुने होत नाही, ते कमी अधिकही होत नाही, नेहमी एकसारखेच असून ते कोणास जरी उणे ठरविल तो देहबुद्धीचा कुत्रा असतो. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा शयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे. समर्थ म्हणतात की ज्यांची देहबुद्धी दृढ असते त्यांच्या मनात आत्म्याविषयी अनेक संशय असतात, त्यामुळे त्यांना समाधान लाभत नाही. या नरदेहात असतानाच शाश्वत समाधानाची प्राप्ती करून घेता येते, पण देहबुद्धी दृढ झाल्याने ती संधीही ते चुकते. देहाची जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणून विलक्षण निंदिती देह. समर्थ या ठिकाणी म्हणतात की देहाला महत्त्व देणे हेच देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. जे चतुर अथवा विवेकी असतात ते देह मिथ्या आहे असे जाणून देहाची निंदा करतात. देह पावे जवरी मरण, तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती.
समर्थ म्हणतात की देहासमरण येईपर्यंत अज्ञानी जीव देहाभिमान बाळगतात. त्यांची दृढ असलेली देहबुद्धी परत त्यांना जन्म घेण्यास भाग पडते. देहाची न थोरपणे समाधानासी आणले ऊने, देह पडील कोण्या गुणे हेही कळेना. समर्थ म्हणतात की देहास अवास्तव्य महत्त्व दिल्यामुळे समाधान घटते. शिवाय ज्याला इतके महत्त्व दिले जाते तो देह कुठल्या कारणाने केव्हा आणि कुठे पडेल ही कळत नाही. हित आहे देहातीत म्हणून निरुपती संत, देहबुद्धीने अनहित उंची लागे. समर्थ म्हणतात की सर्व संत असे सांगतात की देहातीत होण्यात जीवाचे कल्याण आहे. देहबुद्धी धारण केल्याने अहितच होत असते. सामर्थ्य बुळे देहबुद्धी, योगी असते ही बादी, देहबुद्धीची उपाधी पैसावो लागे. समर्थ म्हणतात की सिद्धीच्या सामर्थ्याचा उपयोग केला की त्या योग्याच्या मनातही मी श्रेष्ठ अशी मीपणाची जाणीव वाढू लागते. म्हणून देहबुद्धी जडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने विगडे ऐक्यता ब्रह्मीची. समर्थ या ठिकाणी सांगतात की देहबुद्धी संपूर्णपणे नाहीशी झाली तरच परमार्थाची प्राप्ती होऊ शकते. देहबुद्धी जोपर्यंत असते तोपर्यंत जीव ब्रह्मैक्य अनुभवास येत नाही. विवेक वस्तूकडे ओढी, देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे. समर्थ म्हणतात की आत्मानाम विवेकाच्या योगे आत्मवस्तूकडे मन ओढू घेऊ लागते. तिची प्राप्ती व्हावी अशी इच्छा उत्पन्न होते. पण देहबुद्धी दृढ असल्याने परत मन परावृत्त होते आणि ध्येयासंबंधी अहंता उत्पन्न झाली की ती जीवाला आत्मवस्तूपासून वेगळे करते. विलक्षणे या कारणे देहबुद्धी त्याच्यावे लक्षणे, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळून जावे. समर्थ या ठिकाणी सांगतात की म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून अध्यात्माच्या श्रवणाच्या साह्याने शहाण्या माणसाने देहबुद्धीचा संपूर्ण त्याग करावा आणि खरोखर सत्य अशा परब्रह्मात मिसळून जावे. सत्य ब्रह्म ते कवन ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतीयासी. हे ऐकून श्रोत्यांनी सत्य ब्रह्म कोणते असा प्रश्न केला. तेव्हा वक्त्याने श्रोत्यास ते उत्तर दिले ते ऐका. मने ब्रह्म एकची असे, परिते बहुविध भासे, अनुभव देही अनारसे नानामती. वास्तविक ब्रह्म एकच आहे पण अनेक प्रकारे भासते, कारण लोकाची मनोवृत्ती भिन्न भिन्न प्रकारची असल्याने तेच ब्रह्म प्रत्येकास निरनिराळ्या प्रकारे अनुभवास येते. जे जे जया अनुभवले तेची तयासी मानले, तेतीची त्याने विश्वासले अंतःकरण. ज्या ज्या व्यक्तीला जसा जसा अनुभव येतो त्या व्यक्तीला तोच खरा वाटतो आणि त्याच्या अंतःकरणात त्याबद्दलच विश्वास उत्पन्न होतो. ब्रह्म नामरूपातीत असूनी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निंजानंद. खरे तर ब्रह्म नामरूपाच्या पलीकडे आहे, तरी त्याला अनेक नावे दिली जातात. अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्क, अपार अशी नामे. समर्थ या ठिकाणी सांगतात की अरूप, अलक्ष, अगोचर, अच्युत, अनंत, अपरंपार, अदृश्य, अतर्क्य, अपार अशी नावे त्याला दिलेली आहेत. नादरूप, ज्योतिरूप, चैतन्यरूप, सत्तारूप, स्वस्वरूप, साक्षरूप ऐसी नामे. शून्य, सनातन, ईश्वर, सर्वेश्वर आणि सर्वज्ञ, सर्वात्मा, जगज्जीवन ऐसी नामे. सहज आणि सदोदित, शुद्ध, बुद्ध, सर्वातीत, शाश्वत आणि शब्दायित ऐसी नामे. विशाळ, विस्तीर्ण, विश्वंभर, विमळ, वस्तू, व्योमाकार, आत्मा, परमात्मा, परमेश्वर ऐसी नामे.
परमात्मा ज्ञानघन एकरूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जान नामे अनाम्याची ऐसी नामे असंख्यात परितो परिश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे. अशा प्रकारे वर दिलेली असंख्य नावे असली तरी तो परेश नामातीतच आहे, पण त्या स्वरूपाची निश्चित कल्पना यावी म्हणून ही नावे ठेवलेली आहेत. तो विश्रांतीचा विश्राम, आदिपुरुष आत्मा राम, ते एकचे परब्रह्म दुसरे नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात की ते परब्रह्म म्हणजे विश्रांतीचा विश्राम आहे. तेच आदिपुरुष असून आत्मारामही तेच आहेत. ते एकच आहेत, ते दुसरे कोणीही नाही. त्याची कळावया कारणे 14 ब्रह्माची लक्षणे सांगिजेती ते श्रवणे निश्चयोबाणे. समर्थ म्हणतात की ते एकले एकच आहेत. हा निश्चयबा नावा म्हणून ते समजण्यासाठी इथे 14 ब्रह्माची लक्षणे सांगत आहेत. त्याचे श्रवण आता करावे. खोटे निवडता एक सरे, उरले ते जाणीजे खरे. 14 ब्रह्मे शास्त्राधरे बोलीजे ते. जे खोटे असेल ते निवडून बाजूला काढल्यानंतर जे उरते ते खरे असे जाणावे. आता शास्त्रीय ग्रंथाच्या आधारे येथे 14 ब्रह्माचे वर्णन केले जाईल असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.